काय रे नरसाळ्या, का बसला तिथं? फवारा आताच नाही मारायचा. आता हे फवाऱ्याचं काय माहित आहे का, हे झाड आपल्याला नाही ना का दाखवितो आत्ताच फवारा मारू नका, तर अजून ह्याला आहे ना 7-8 दिवस फवारा नाही मारायचा. कारण की आत्ता तर फवारणी केली ह्याला एक मला वाटतं 4-5 दिवसापूर्वी केली होती ह्याला फवारणी, म्हणून ह्याला अजून 7-8 दिवस फवार नाही मारायचा. कारण हे झाड दाखवतं ना आपल्याला, हे झाड म्हणतं अजून मला 7-8 दिवस आहे ना फवारा नका मारू, तर त्याच्यामुळे आपण फवार नाही मारणार. आणि औषध बी आपण आहे ना भारी घेतो. आणि जे एकदा पाठीवर घेतला फवारा का असं आपण फवारा मारतो बरं का, तुला खोट नाही सांगत. रापा रापा धापा धापा आणि पटापटा असा फवारा मारतो. आणि एकदा धरला फवारा गुतीला का डायरेक्ट नाही का लाईन संपूस तर आहे ना, मग आपल्यापाशी सुट्टी नसती. फवारा बी तसा मारावा लागतो. आणि फवारा आपल्यापाशी आहे ना कोणचा माहित आहे का, आपल्या फवारा आहे ना आपल्यापाशी भारी आहे. आता काही नाही का असते त्यांच्यापाशी ते हाताने फवारा मारतात, पण ते हाताने आहे ना आपल्याला जमत नाही. आपल्याला खरं म्हणलं तर हाताने आहे ना ते हात फवारा आहे ना जमतच नाही आपल्याला. त्याने काय होतं, हाताला त्रास होतो आणि तब्येत पण खराब होती. त्याच्यामुळे आपण हात फवारा आहे ना कधी नाही मारत. आपण आणलेला चांगला फवारा, त्या फवाऱ्याने मारलं ना कसं आहे माहित आहे का, त्रास होत नाही, जास्त होत नाही त्रास, शरीराला त्याला जास्त त्रास नाही होत. आणि हात फवाऱ्याने काय होतं माहित आहे का, त्रास म्हणजे काय होतं, लई शरीर हे होतं रे. त्याच्यामुळं आपण हातपंपाने आहे ना ते फवारा मारायचा नाही. कारण काय होतं, अरे तू बिमारीत होता बिटा नारपाळ तोंड्या हाताने फवारा, मला काय माहित नाही का. मॅच बघितलं तुला किती का बाऱ्या शेतामध्ये 2-3 बाऱ्या बघितलं मी तुला नारपाळ तोंड्या, आणि खुशाल म्हणतो नाही का फवारा मारायचा. मग मारला नव्हता का तो, हाताने मारित नव्हता फवारा? काय मारित होतो मी, लई दिवस झाले त्याला मारित होतो ना, मी बी मारित होतो हाताने फवारा. पण काय त्या टायमाला आहे ना कळत नव्हतं, त्याच्यामुळे मग मला कळायला लागलं ना. तर आता मी नाही ना का चार्जिंगचा फवारा आणलेला आहे, तेव्हापासून आहे ना हाताने फवारा मी मारित नाही. काही आहे ना अजून बी हाताने मारतेत फवारा. पण काय त्यांच्या पैसे आता त्यांच्या घरच्याला सांगावं लागन बाबा नाही का, ह्याला चांगला पंप घेऊन द्या, ह्याला हात फवाऱ्याने फवारा नका मारायला. तर आता मी बरेच जण 2-3 जणांच्या घरी सांगितलं होतं, हाताने फवारा मारताना मी बघितलं होतं त्यांना 2-3 ठिकाणी बरं का. तर मी त्यांना म्हणलो बाबा तुला ह्याने नाही का हाताने फवारा नको मारीत जाऊ, हातपंपाने फवारा नको मारीत जाऊ. तर त्याने काय होतं, शरीराला बी त्रास होतो आणि ते हात बी दुखत आहेत. तर तुझ्या घरच्याला सांग बाबा नाही ना का लाईटीवरचा चार्जिंगचा फवारा आणून द्यायचा. तर त्यांनी सांगितलं का घरचे बी हांडराव मला लाईटीचा फवारा आणूनच देत नाही, आणि तुम्ही सांगा बरं. ते बघू राहिले पण दुकानामध्ये नाही का लाईटीचाच फवारा नाही असं म्हणतात ते. आणि कोणत्या दुकानामध्ये लाईटीचा फवारा आहे तर त्याचे भाव लय जास्त आहेत. तर म्हणलं मग मी म्हणलो तो रेंज मधला फवारा बघायचं सांग, जशी रेंज असते ना तसं फवारा बघायला सांगायचा आणि ते घ्यायचं सांग. हातपंपाने काय तू काय फवारा मारू नको. तर ते म्हणला नाही ना का. आता मी 1-2 जणांचे अजून माझ्या लक्षात आहे, 1-2 जण मी त्यांना बघितलं होतं शेतामध्येच हातपंपाने फवारा मारताना. मला वाटलं अरे ह्यांना लई त्रास होत असेल. तर त्यांना आता मी नाही का त्यांच्या घरी जाणार आहे आणि सांगणार आहे ह्याला काय हातपंपाने फवारा मारायचं सांगू नका, ह्याला चार्जिंगचा एक फवारा घेऊन द्या. म्हणजे काय होतं माहित आहे का, हा चार्जिंगच्या फवाऱ्याने आहे ना त्रास होत नाही हो एवढा. तर काय आहे पोरांनो, हातपंपाने नाही का फवारा नका मारीत जाऊ तुम्ही मित्रांनो. ते लय बेकार असते काय माहित आहे ना, मला माहित आहे हो. मी पहिलं मारलेलं आहे हातपंपाने बी फवारा, ते लय बेकार असतं. पण एवढं नाही मारलेलं मी, कधी मध्ये मारित होतो मी, तर त्रास होत होताच. पण काय आत्ताचे पोरं आहेत ना, बरेच पोरं मी बघितले बरं का हातपंपाने लय फवारा मारतात. तर त्याच्या आणि ह्या पंपाने कसं आहे माहित आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता हातपंपाचं एक म्हणजे वैशिष्ट्य असतं, त्याचं काय असतं माहित आहे का, हाताने पंप मारायचा. आणि ज्या भावाला समजायचं नाही का शेतामध्ये लवकर पीक पाहिजे ना, तर त्यांनी काय करायचं माहित आहे का, लय प्रोडक्ट नाही वापरायचे. प्रोडक्ट म्हणजे हे औषध ते औषध, ही दवा ती दवा, हे खत ते खत, ते तसं वापरायचं नाही बरं का. लवकर तुम्हाला जर समजायचं माल पाहिजे लवकर तर नाही का, तर हे औषध ते औषध, ही दवा ती दवा,
हे खत ते खत, तर हे असं वापरायचं नाही, ते तसं वापरायचं नाही. फक्त नाही ना का काय करायचं, फवारा मारित राहायचा बरं का. आणि फवारा मारण्याने काय होतं मग, झाड मोठं होतं. खत अगोदर खत टाकायचं, पण नाही का नाही असे जास्त प्रमाणात नाही का, नुसते औषधं आणायचे आणि खत टाकीत राहायचं. मग त्याला काय होतं, ते झाड आहे ना मोठं होतं आणि थोडं नाही का उशिरा येतं पीक त्याला, पण चांगलं येतं. पण ज्याला नाही का लवकर पाहिजे असन तर बरं का, काय करायचं, जास्त नाही का फवाऱ्यावर राहून द्यायचं जोर बरं का. पण खत टाकायचं एकदा आणि पाया टाकीत राहायच्या, मग ते आहे ना लवकर येईन. आणि बरेच दिवस झाले मी पण शेती करतो. आतापर्यंत मी 4 पीक घेतलेत, चांगले निघाले चारी पीक. पण बरेचसे भाव असे आहेत का त्यांना नाही का पिकच घेता येत नाही. ते मस्त नाही का फवारा मारतेत, खुरपण करतेत, खत पण टाकतेत, पण त्यांना नाही का रिझल्ट घेता येत नाही त्याचा बरं का. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, काय करायचं अगोदर माहितीये का, ज्यावेळेस नाही का आपण नवीन नांगरटच करतो का, त्यावेळेस घासून नांगरट लावायची. घासून म्हणजे काय माहितीये का, ढेकळा असे खालीवर व्हायला पाहिजे बरं का, ढेकळा असे खालीवर व्हायला पाहिजे. नांगरट घासून लावली का मग काय होतं, ते आहे ना उन्हामध्ये नाही का हे होतं, ते काय होतं तपत ते. मग तापल्याने काय होतं, नांगरट घासून लावली आणि जसं बी टाकलं का जमिनीमध्ये, तर मग ते उगायला सुरुवात होती बघा मित्रांनो. आणि उगायला सुरुवात झाली का मस्त उगत बी तुमचं बरं का, जमिनीतून बी उगत. पण काय होतं, उगायला सुरुवात झाली का मग त्याला स्टार्टिंग पासूनच काय करायचं माहितीये का, 20-25 दिवस झाले काय किंवा 1 महिना झाला का लगेच त्याला खत टाकायला सुरुवात, खुरपायला सुरुवात, फवारा मारायला सुरुवात. ह्याला कमी नाही पडून द्यायची, पण लय जास्त प्रमाणात बी नाही बरं का, जरा लिमिट मध्येच. नाही तर नाही का लोकांनी हे केलं तर आपण ते करू, लोकांनी ते केलं तर आपण हे करू, तसं नाही करायचं. मोठे जे जुने लोक असतात ना, आमच्यासारखे जुने लोक, त्यांचा थोडासा सल्ला घ्यायचा. म्हणजे काय होतं मग, तुम्ही नवीन असताना बरं का, शेतीमध्ये जर तुम्ही नवीन असताना तर आमच्यासारख्या जुन्या लोकांचा थोडा सल्ला घ्यायचा का आपल्याला पीक कसं होईन बाबा, उत्पन्न जास्त कसं होईन पिकाचं. तर असं आमच्यासारख्या जुन्या लोकांना थोडं विचारायचं, किंवा आमच्यापेक्षा जुने बी असतात ना त्यांना विचारायचं. पीक नाही का आपल्याला भरपूर होतच नाही बाबा, पीक कसं जास्त काढावं बाबा. तर हे तुम्हाला ते लोक सांगतील, तर विचारा तुम्ही त्यांना आणि नाही का बघा तुम्ही मग कसं रिझल्ट येतं. हा.